राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखानच उत्तर दिलंय। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाली होती असा आरोप राहुल गांधींनी केला होता। दरम्यान जनता त्यांना नाकारते, ते आता जनादेशाला नाकारतात असं यावर मुख्यमंत्री म्हणाले। सामान्य जनांचा अपमान करणार तर जनता माफ करणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे दोघंच 2-1 अशा पद्धतीने निवडणूक आयुक्त निवडू शकतील अशी व्यवस्था केली। तिसऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या मताला फारसं महत्त्व ठेवलं नाही। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाऐवजी कॅबिनेट मंत्र्याला स्थान देण्याचा निर्णय संशयास्पद आहे। 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले। आतापर्यंतचे 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदा मोदींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 8,98,00,000 मतं होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या होती 9,29,00,000 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदार झाले 9,70,00,000। मग 2019 ते 2025 या 5 वर्षात 31,00,000 मतदार वाढले। मग 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्यात 41,00,000 मतदार कसे वाढले? मतदार वाढीचा विषय समजून घ्या। युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। 2014 ते 2019 या काळात 63,00,000 नवीन मतदार, तर 2009 ते 2014 या काळात 75,00,000 नवीन मतदार, यासह 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार जोडले गेलेत। म्हणजेच 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही।